नमस्कार मित्रांनो, मी विक्की मस्के. मी आज आलोय मुंबईवरून जालन्याला माझ्या गावी. जे 25 तारखेला ख्रिसमस आहे, ख्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी. मी हर वर्षी ख्रिसमस आहे ना माझ्या गावी सेलिब्रेट करतो. गेल्या वर्षी पण मी इकडे सेलिब्रेट केलेला आणि ह्या वर्षी पण इकडे सेलिब्रेट करतोय. तर मी राहतोय जालन्यामध्ये डुकरी पिंपरी येथे, रामनगर साखर कारखान्याच्या पुढे टोल नाक्याजवळ. माझे मागे तुम्ही बघू शकता, हे माझं घर आहे, निळ्या कलरचं आहे, 2 रूमचं. चला मी तुम्हाला माझं घर दाखवतो. हे खूप दिवसापासून घर बंद असल्यामुळं ना थोडं फार घाण झाली, इकडे सर्व पसारा वगैरे झालाय. तर त्याला आता मस्तपैकी ना पूर्ण चकाचक करायचंय. आणि हे माझं दुसरं रूम आहे, जिथे आहे ना माझ्यात शेतात मधला ना पूर्ण कापूस जमा करून ठेवलेला आहे. आता याला चांगला रेट आल्यावरती ना विकून टाकायचंय. तर आज मी तुम्हाला ना माझ्या दिवसाची पूर्ण डेली रुटीन सांगणार आहे. तर व्हिडिओला ना कंटिन्यू बघत राहा. ही माझी मम्मी पूर्ण घराची आता क्लीन केली. हाय कर मम्मी जरा. हा माझा खूप खास भाषा आहे तुषार मस्के. तू पण हाय कर तुषार. हो. चला मित्रांनो, आपल्या आता ब्रेकफास्टचा टाइम झालाय. तर मी आज गावी आलोय. ब्रेकफास्ट मध्ये घेणार आहे चाय आणि चपाती. आता आपली थोडी डाएट आहे ना थोडी विस्कटीत होणार आहे. कारण की गावी आपल्याला काय टाइमवरती काय भेटणार नाही, तर आपण ऍडजस्ट करूया, थोडी डाएट पण करूया, थोडं घरचं पण जेवण खाऊया, कार्बोहायड्रेट पण खाऊया. चला या मग चहा घ्यायला तुम्ही पण. दुपारी आहे ना मित्रांनो, आपल्या घरात जो या वर्षीचा जो कापूस जमा झाला ना, जो घरामध्ये घेतलेला पूर्ण कापूस जमा केलेला, तो आहे ना आता विकणार होतो आपण. तर आपल्या इथे ना गाडी वगैरे आलेली, सर्व मोजमाप करून सर्व कापूस विकणं चालू होतं. तर गाडी वगैरे मध्ये सर्व टाकून दिलेलं. तर मित्रांनो, आज दुपारी आपल्या घरी लंच मध्ये काय आहे आपल्या मम्मीला विचारावं लागेल. तर त्याला आज बघूया मम्मीला विचारून की आज लंच मध्ये काय जेवण बनवणार आहे. मम्मी, आज लंच मध्ये काय आहे आपल्याला, काय काय स्पेशल आज? आज बनवलंय मी पोळ्या आणि बोंबलाची चटणी. तरतरीत मस्त छान. मित्रांनो, दुपारचे 12 वाजलेत. आज जेवायला लंच मध्ये आपल्याला मेथीची भाजी आहे आणि बोंबील आहे आणि चपाती आहे. मी आणि सुमित जेवण करतोय. आता आहे ना मित्रांनो, माझा ना आंघोळीचा वेळ झालाय, तर मी जातोय आंघोळीला. तर आंघोळीनंतर भेटतो तुम्हाला. मित्रांनो, मी आहे ना दुपारच्या टायमाला ना माझ्या शेतामध्ये आलेलो. यावेळेस ना शेतामध्ये ना तुम्ही तर सकाळी बघितलंच की कापूस लावलेला आणि ना तुरीच्या शेंगा वगैरे लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, ह्या तुरीच्या शेंगा आहेत, सुकलेत सर्व. आणि शेतामध्येच ना एक बोराचं झाड पण आहे खूप मोठं. तर आता बघूया आपण त्याचे ना बोरं काढूया आपण खाण्यासाठी. तर मम्मी आणि सुमित आलाय. सुमित कुठे गेला? तर आपल्याला आता हे बोरं खायचे आहेत. तर काहीतरी जुगाड लावावं लागेल बोरं खाली पाडण्यासाठी. अभी मजा आएगा ना भिडो. मला तर वाटतं मला आता पूर्ण हे झाड हलवावं लागेल, तर तेव्हाच बोरं पडतील खाली. तर तुम्हाला मी ना पूर्ण बोरं काढून दाखवतो, वेट करा. तर फायनली मित्रांनो ना आपल्या शेतात येऊन बोरं तोडण्याची प्रोसेस जी पूर्ण झाली आहे. तर आपण बघूया फायनली आज किती बोरं तोडलेत. मम्मी, किती आज बोरं तोडलेत आपण, दाखव. अरे वा, त्याचा टेस्ट कसा आहे मला सांग तरी. सुमित, छान आहे, एकदम गोड आहे. तू पण सांग त्याचा टेस्ट कसा आहे. तू टेस्ट केलं काय? गोड आहे, लय भारी. अश्वनी, तू टेस्ट केलंस? कसं आहे त्याची टेस्ट? छान आहे का? तुला आवडतात बोरं? चला बाय बाय बोला सर्वांनी आता. आता मित्रांनो, आपल्या शेतामध्येच म्हणजे घराच्या बाजूला दुसरं एक झाड आहे, ते आहे म्हणजे जे चिंचाचं झाड आहे. तर त्याला ना खूप आता ना खूप आंबट आंबट चिंचा आल्यात खूप साऱ्या. तुम्ही बघू शकता चिंचा. एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. एक 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 सर्व चिंचा आहेत. आणि वरती आहे ना सुमित गेलाय वरती चिंचा पाडायसाठी. तर इथे आहे ना मम्मी अश्विनी सर्व आले आहेत चिंचा घेण्यासाठी. तर सुमित वरती गेलाय. सुमित, जरा झाड आलो, चिंचा पाड खाली. जेवला की नाही सुमित? तर बघा मित्रांनो कशा खाली चिंचा पडल्यात. मम्मी आली ते चिंचा वेचण्यासाठी, तिला 4-5 चिंचा पण भेटल्यात.
अरे 5-6 चिंचा पाडल्या सुमितने तर. पण जास्त चिंचा खाऊ नको मम्मी, तुला खोकला वगैरे व्हायचा. ठीक आहे, थोडं थोडं नॉर्मलच खात जा. आणि हा तुषार पण आला इथे चिंचा. तुषार तू चढशील का झाडावरती? तुला जमेल झाडावरती चढायला? पडून डायरेक्ट तू झाडावरती गेला तर काय होईल? झाड खाली पडून जाईल. अरे नाही रे तुषार, असं नाही होणार काहीच. तू एकदा ट्राय तर करून बघ. चालतच नाही आणणार तर काय ट्राय करू. तर दुपारी मी 4 वाजता जाणार होतो जिमला. माझा जो भाऊ आहे सचिन त्याबरोबर. तर जिमला जाण्या अगोदर बाईक मध्ये पेट्रोल संपलेलं, तर अगोदर पेट्रोल पंप मध्ये जाऊन बाईक मध्ये पेट्रोल भरून घेतलं. नंतर मी आलो रामनगर येथे शिव छत्रपती जिम मध्ये. जिम तर भारी होती मित्रांनो, इक्विपमेंट पण चांगलेच होते सर्व काही. आणि आज मी सचिन बरोबर ट्रेन करणार होतो बॅक आणि बायसेप. तर बॅक मध्ये आम्ही सुरुवातीला ट्रेन केलं टी बार, त्यानंतर लेट पुल डाऊन, नंतर स्ट्रेट आर्म आणि सीटेड रोईंग. बायसेपच्या वर्कआउट मध्ये बायसेप डंबल कर्ल, हॅमर कर्ल आणि बार्बल कर्ल. 7 वाजता घरी जायला निघालो, रेडी करून ठेवलेलं. मम्मीने काय बनवलंय पोस्ट वर्कआउट मध्ये, चला तिच्याकडूनच ऐकूया. मी काय बनवलंय आज जेवायला? जिम वरून आला ना, हा. चिकन आणि भात बनवलाय, हाय प्रोटीन. थँक्यू सो मच. थांब मी टेस्ट करून सांगतो तुला कसं बनलंय जेवण. खूप छान. थँक्यू सो मच. भाकर पण खाय. जेवण वगैरे झालंय मित्रांनो. आता भेटूया आपण पुढच्या चांगल्या अशा ब्लॉग मध्ये. तेवढं जाता जाता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. जय महाराष्ट्र.